तर पराभवाला भाजपचेच नेते जबाबदार असल्याची टीका एकनाथ खडसे यांनी केलेली आहे। आपण बघितलं गिरीश महाजन यांनी थेट खडसे कुटुंबियांवर पराभवाचं खापर फोडलेलं होतं आणि आता एकनाथ खडसे यांनी मात्र टीका केलेली आहे। एकनाथ खडसे यांच्याशी या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी संवाद साधलाय, बघूया। हाती आलो असून या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाला 11 जागांवर विजय मिळाला आहे, तर भारतीय जनता पार्टीला 4 जागांवर विजय मिळवला आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना या ठिकाणी एक मोठा धक्का मानला जात आहे। एकीकडे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा गड मानला जाणाऱ्या खडसेंना एक मोठा धक्का मानला जात आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत माजी मंत्री एकनाथ खडसे आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। भाऊ, काय सांगणार? एकीकडे आपला गड मानला जाणाऱ्या मुक्ताईनगर नगर परिषदेवर या ठिकाणी आज शिवसेनेचा विजय झाला आहे, काय सांगाल? पूर्वीची राजकीय परिस्थिती आणि आताच्या राजकीय परिस्थितीत फार आमूलाग्र बदल झालेला आहे। पूर्वीच्या कालखंडामध्ये एक नीतिमत्तेचं राजकारण होतं आणि त्यामुळे मतदारही त्या दृष्टिकोनातून मतदान करायचं, पण अलीकडच्या राजकारणामध्ये फार बदल झाले आणि मुक्ताईनगरचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव एक त्याचंच प्रतीक आहे। भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आणि शेवटच्या क्षणाला 2-3 दिवस आधी जेव्हा रक्षाताईच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला किंवा वारंवार खडसे नाव घेतलं गेलं, त्यावेळेस मग 2-3 दिवस आधी मी त्यांना मदत केली आणि या संदर्भामध्ये गुंडागर्दीच्या विरोधात मी मैदानामध्ये उतरलो। जवळजवळ 200च्या वर मोटरसायकली घेऊन जे हिस्ट्री सीटर गुंड आहेत, जे गनच्या संदर्भामध्ये म्हणजे ज्याला म्हणतो आर्म ॲक्टच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर गुन्हे आहेत, तडीपार गुंड आहेत, असे 307चे वगैरे 302चे गुन्हेगार जेव्हा समोरच्या आमदारांनी आपल्या या मतदारसंघात आणले आणि गुंडागर्दी सुरू केली, तेव्हा मी त्यांच्या रक्षाताईच्या पाठीशी उभा राहिलो। आणि ह्या गुंडागर्दीमुळे काय झालं की शहरामध्ये एक भीतीचं वातावरण झालं। याविरुद्ध मी तक्रारी केली, व्हिज्युअल्स त्याचे सगळे व्हिज्युअल जे आहेत ते पोलीस स्टेशनला आणि निवडणूक आयोगाला रक्षाताईंनी पाठवले। पोलिसांनी हातावर हात धरून ठेवलं, त्या ठिकाणी कुठलेही नाही, कुणावरही आजपर्यंत कार्यवाही झालेली नाही। सगळ्यांच्या म्हणजे रिव्हॉल्वर वगैरे ज्यांच्याकडे होते अशा सर्व पुराव्यांनिशी ते सगळं दिल्यानंतरही कारवाई झाली नाही आणि त्यामुळे ती दहशत कायम राहिली। दहशतीमुळेही याचा परिणाम त्या ठिकाणी झालेला असतो। शेवटी पराभवच असतो। भाजपचा पराभव झाला, या पराभवामुळे वेगवेगळी कारणं असू शकतील। भाजप म्हणून ज्या ताकदीने लढायला पाहिजे होता पक्ष, त्या ताकदीने या ठिकाणी लढलेला दिसला नाही। एकटी रक्षाताई लढत होती, परंतु फार मोठे कार्यकर्ते या ठिकाणी आले नाही। कुणी आलं, गिरीश भाऊ आले, घराणेशाहीचा आरोप केला असेल पण त्यांना हे नैतिक अधिकार नाहीच आता। चंद्रकांत पाटलांना म्हणा, मंगेशला म्हणा, गिरीशला म्हणा, किशोरला म्हणा, हे नैतिक अधिकार आहे तुमच्या घरातल्याच बायका आपल्या महिला उभ्या केल्यात ना तुम्ही, त्यामुळे तुमच्या घरातलीच महिला का उभी केली की घराणेशाहीने? काय आमच्या घरामधली मुलगी उभी केलीत घराणेशाही आणि तुमची बायको उभी राहिले, सावकारांची बायको उभी राहिले घराणेशाहीने? हे कोणतं राजकारणाचे हे असतात। केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना जसं पाहिजे पक्षातर्फे तशा प्रकारे पाठबळ या ठिकाणी दिलं गेलं नसल्याचं माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलेलं आहे। आज या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेच्या उमेदवार संजना पाटील यांचा या ठिकाणी विजय झालेला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।